सोमनाथजी खाडे सर ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होता नक्कीच आमच्या कॉमेंट बॉक्समधून आज आम्हाला साथ देतील. प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरुणी बुद्धिमते दे आराध्य मोरीश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख हरुणी देशांतरा पाठवी हेरंबा गजमुखा भक्ता तू बहुतोषवी. गणराला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा त्रिवार मुद्रा आणि आज या ठिकाणी दिवस क्रमांक 2 आणि दुसऱ्या रजनीमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. या ठिकाणी सामन्याला सुरुवात झाली. एका बाजूला राधे 11 छत्रपती सीसी कुळगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ आहे श्री गणेश क्रिकेट संघ एवे. चला कुळगाव संघाला एक विनंती आहे की आपण बरोबर आपला खेळाडू कक्ष थोडंसं बाजूला घ्यायचं. नावाचा फलंदाज या ठिकाणी आपण पाहतो. राधे 11 छत्रपती सीसी कुळगाव संघाला लागलेला हा पहिला धक्का. सध्या 12th मॅनच्या भूमिकेत आमचे बॉडीगार्ड आहेत, त्यांचे स्वागत आपण करू. आज दर्जेदार आयोजन आणि या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक या ठिकाणी सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. सध्या कितेश ठाकरे आणि त्याच्या साथीनं प्रशांत सूर्यराव. कुळगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शिवसेना शहर शाखा बदलापूर आणि शिवसेना शहर प्रमुख आदरणीय वामनदादा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेली स्पर्धा राधे 11 छत्रपती सीसी कुळगाव संघाच्या वतीनं छत्रपती चषक 2026चा पर्व आहे आणि पहिल्या बॉल नंतर मात्र आलेला हा दर्जेदार चौकार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही आहे. बॅट आणि बॉलचा व्यवस्थित चेंडू शरीरावरती जाऊन आदळला. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती तुम्ही पाहतायत. सध्या केदार यांना तुम्ही पाहतायत पाण्याची व्यवस्था करत असताना. जल है तो कल है केदार कामरी च्या माध्यमातून शंभू वॉटर सप्लायर्स चे सर्व आहेत. ओ विकेट करण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग चेंडू हवेत राहिला. झेल ड्रॉप. पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षकाकडून थोडी मिस्टेक पाहायला मिळाली. मगाशीच खाडे सरांनी उल्लेख केला की क्रिकेट या खेळामध्ये चुकीला अजिबात माफी नाही आहे आणि आता मिळालेल्या जीवनदानाचा फायदा जरूर घ्यावा लागेल टीम कुळगाव संघासाठी. गीतेश ठाकरे या बॅटर्सला. प्रशांत सूर्यराव सध्या आपण पाहतो स्ट्राईक एंडलाय. सिंगलने स्ट्राईक रोटेट करण्यात आली आहे. तेजस ठाकरे बाद झाल्यानंतर संपूर्ण जबाबदारी आता या दोन खेळाडूंवरती आहे आणि तसा खेळ देखील करावा लागणार आहे. बॅटर प्रशांत सूर्यराव. बॉल चालला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सर विवेक गायकवाड यांचा इशारा आलाय. इट्स अ मॅक्सिमम षटकार. छत्रपती चषक 2026 दमदार पर्व. प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या वतीने आम्ही पाहिलेला आहे. एक वर्षी जर आपण पाहिलं तर समालोचन हा कक्षाचा संपूर्ण स्टँड मैदानाच्या चौफेर बाजूनं प्रेक्षकांसाठी करण्यात आलं होतं. म्हणजे यामध्ये बाळ सुब्रमण्यम अय्यर सर असतील त्यांचा एक स्टँड, प्रसाद परब सर यांचा एक स्टँड तुम्ही पाहिलं असेल, कुणाल दाते सर यांचा एक स्टँड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि खरं तर आपण पाहतो एक जबरदस्त स्पर्धा आयोजकांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली होती. तेच दर्जेदार आयोजक सध्या एक वेगळी
संकल्पना घेऊन आलेत. छत्रपती चषक या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय दमदार आणि नीटनेटकं आयोजन. आज दिवस रात्र दुसरी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि सध्या या दुसऱ्या दिवस रात्रीच्या फॉर्मॅटमध्ये आपण पाहतोय चालू असलेला हा दुसरा सामना. श्री गणेश क्रिकेट संघ एवे आणि त्याला फाईट करते सध्या घरच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतो राधे 11 छत्रपती सीसी कुळगाव. काही त्रुटी आहेत का पंच? निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि यांच्याच महाराजांच्याच नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. लवकरच आपण पाहतो मागच्या मॅचमध्ये जय हनुमान क्रिकेट संघ जांभळे या संघाने सामना जिंकलेला आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती राहील एवे टीम तुमचं काउंटडाऊन सेट लक्षात घ्या. बरोबर 6 वाजून 12 मिनिटांनी पहिला बॉल पडलेला आहे आणि पहिल्या षटकासाठी 6 मिनिटं या ठिकाणी खर्च झालेली आहेत. तर तुम्हाला हे षटक अवघ्या 4 मिनिटांमध्ये हाताळायचे. लक्षात घ्या, त्यापेक्षा जास्त वेळ जर खर्च केला तर एक खेळाडू तुम्हाला 5व्या षटकात 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे. याची दक्षता घ्या. समोरचे 3 ओव्हर समोरच्या एंडकडून तुम्हाला पाहायला मिळेल आणि 2 षटकं तुम्हाला या एंडकडून पाहायला मिळतील. VIP डायस एंडकडून 2 षटकं हाताळली जातील. लक्षात घ्या, कालपासून आपण अत्यंत महत्त्वाच्या सूचना प्रत्येक संघापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. संध्याकाळच्या सत्रामध्ये संपूर्ण आमची ऑफिशियल टीम नुकताच आपण पाहतोय tenniscricket.in या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. ऑफिशियल अपडेटर प्रथमेश परब अँड ऑल टीम. ऑफिशियल स्कोरर सूरज धुळे असतील. मॅन्युअली स्कोरर आमचे रोहित भाई पिसेकर यांचे स्वागत आहे. तसेच आमचे मंडप डेकोरेटरचे सर्व प्रज्वल खडकबान या क्रीडांगणाचे मॅनेजर आहेत. यावेळेस पॉइंटला बॉल चाललाय, एक्झिक्यूट करण्यात आलाय, जागा बनवली आहे. डीप बॅकवर्ड पॉइंटला मिळतील धाबा 4. दर्जेदार चौकार. रोहित पिसेकर सध्या करतायत आणि त्यांच्यावरच आधारित हे संगीत आपण सर्वजण ऐकतोय. सध्या DK पॅनल असेल, कॉमेंट बॉक्समध्ये प्रत्येक समालोचकावरती या ठिकाणी एक गाणं जरूर रचण्याचं काम या ठिकाणी DJ गणेश पाटील मांगरुलकर याचे मनापासून स्वागत आपण करू. आज विवेक गायकवाड आहेत सध्या पंचाच्या भूमिकेत. यावेळेस स्क्वेअर कट हा प्रतिम नजारा. बॉल चाललाय डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे जिकडे वारा देव देवळात आहेत असं म्हटलं जातं. असा एकमेव
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याच नावानं गेली कित्येक वर्ष छत्रपती सीसी कुळगाव संघ खेळतोय. नुसती क्रिकेट स्पर्धाच नव्हे तर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम देखील आपल्याला याच नावानं प्रत्येक विभागामध्ये पाहायला मिळत असतात. असं एकमेव मंडळ राधे 11 छत्रपती सीसी कुळगाव, त्यांचं देखील विशेष कौतुक केलं पाहिजे. सध्या आपण पाहतोय अत्यंत नामांकित स्पर्धा आहे. जवळजवळ 56 ग्रामीण संघांना समावेश या संघामध्ये या स्पर्धेमध्ये या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि 56 ग्रामीण संघांमधून कोणता संघ या स्पर्धेमधील आपण पाहतो या चषकावरती पहिल्या क्रमांकावरती आपलं नाव कोरेल याचं उत्तर तुम्हाला येणाऱ्या 3 एप्रिलला मिळेल. त्यामुळे सॉन साईडला ऑन ड्राईव्ह डीपमध्ये बॉल चालला, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. मिड विकेटला एक सिंगल मिळेल. सध्या तरी आपण पाहतो शांत डोक्याने खेळ मैदानाच्या आतमध्ये गीतेश ठाकरे आणि प्रशांत सूर्यराव या ठिकाणी आपण पाहतो एक चांगली पार्टनरशिप बिल्टअप करण्याचा प्रयत्न या 2 खेळाडूंच्या वतीने केला जातोय. अगदी आपण पाहतो युवराज कॅटरिंग सर्व्हिसचे सर्वेसर्वा गिरीश ठाकरे देखील आम्हाला आनंद घेत आहेत. स्वागत आहे आपल्या षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथामध्ये असताना 19 रन्स 23 माफ करा एक चौकार देखील आपण तिकडे ऍड केलाय. 23 धावा धाव फलकावरती आहेत. जवळजवळ 15,000 रुपये एक एक गाण्यासाठी प्रत्येकाने खर्च केलेले आहेत आणि या स्टुडिओमध्ये गायलेले गाणे आहेत. प्रत्येकाला वेगवेगळा सिंगर आहे. प्रत्येकाच्या आवडीचा सनी. तुम्हाला जो सिंगर चॉईस करायचा असेल तो तुम्ही करू शकता. षटक क्रमांक 3ला सुरुवात झाली आहे. इकडे थोडीशी खराब थ्रोफिक आपण पाहतो. चेंडू स्थानावरती लागला जरूर. अंपायर सिग्नल वाईट बॉल. बाय 1 गेट 1 फ्री. सर विवेक गायकवाड या ठिकाणी सांगतात की वाईट बॉल आहे आणि त्यावरती एक्स्ट्रा आणखीन एक धाव मिळेल. 2 धावा धाव फलकामध्ये ऍड होत आहेत. ऑलरेडी आपण पाहिलं तर 11.50च्या गतीने धावसंख्या आपण पाहिलेली आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न गोलंदाज सागरला तुम्ही पाहतायत. सागर समान सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. लिप्टाम सीमर गोलंदाज आणि पहिला बॉल स्मॅर टाकल्यानंतर या ठिकाणी गोलंदाजीमध्ये नियंत्रण पाहायला मिळते. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल ऐतिहासिक क्रीडानगरी आहे त्यावरती चालू असलेला क्रिकेटचा हा महासंग्राम आपण सर्वजण अनुभवतोय आणि आता बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रशांत सूर्यरावचा आणखीन एक वार. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. मध्ये चौकार आला आणि आता टॉप गिअरची बॅटिंग करावी लागणार आहे. सध्या सागर चव्हाण देखील तितका चालाक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. वाईड लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने हा चेंडू अडवण्यात आलेला आहे. तोपर्यंत एक सिंगल धाव जरूर मिळेल. सध्या आपण पाहतो धाव फलक या ठिकाणी स्कोर कार्ड हलतं ठेवत असताना धाबांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न सध्या या 2 मातब्बर फलंदाजांकडून केलं जात आहे. स्ट्रॉंग अपील आणि सध्या आपण पाहतोय लेग बाईज. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय सध्या 3चा खेळ प्रगतीपथामध्ये. एक चेंडू शिल्लक आहे. पहिला बॉल वाईड आला होता लक्षात घ्या. 31 धावा आहेत.
हे पूर्वार्ध तुम्ही पाहतायत, कोणत्या प्रकारचा दबाव नाही आहे आणि सध्या फ्री माइंडेड स्ट्रोक या ठिकाणी प्रत्येकाला खेळायचे आहेत. याच अनुषंगाने बॅटिंग करावी लागेल राधे 11 छत्रपती सीसी कुळगाव संघाला. पॉइंटच्या दिशेने आपण पाहतोय चेंडू ट्रॅव्हल्स झाला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि एक सिंगल मिळतीये. श्री गणेश क्रिकेट संघ एव्ही या ठिकाणी आपण पाहतोय एक दर्जेदार स्पर्धेचे आयोजक देखील आहेत आणि त्यातल्या त्यात आपण पाहतोय गतवर्षी त्यांची स्पर्धा आपण पाहिलेली आहे. याही वर्षी स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी मैदानावरती झालेला आहे आणि तत्पूर्वी घेऊया आपण एक छोटासा डीजे वाला ब्रेक. भर दरबारात आवाज चढून त्याला छत्रपती शिवाजी महाराज नडला होता. जिंकून देखील मुंबई सारी दाऊद इब्राहिम रडला होता, कारण त्याला हातात बंदूक धरून समोर मन्यास सुर्वे नडला होता. जळून देखील तासभर अजमल कसाब रडला होता, कारण हातात काठी धरून समोर त्याला तुकाराम ओंबळे नडला होता. सांगायला जगाला ओरडून की नडणारा फक्त हिंदू होता. जय जिजाऊ जय शिवराय. बॉल सल्ला बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक्स्ट्रा कव्हरला आलेला हा दर्जेदार चौकार आणि धावा मिळतील राधे 11 छत्रपती सीसी कुळगाव संघाला 4. थँक्यू 4 धावा धावफलकामध्ये ऍड होत आहेत. सध्या स्कोर मोज ऑन 36. फुलटॉस बॉल प्रशांत सूर्यरावला. जर तुम्ही असे बॉल द्याल तर समोर या ठिकाणी त्याचा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल सल्ला फुल टोल वसूल करत असताना बाउंड्री लाईनच्या
त्या फटक्यामध्ये पाहायला मिळालं वजन आणि एकंदरीत धावा मिळाल्या टीम कुळगाव संघाला अर्धा डझन धावा धावफलकावरती आपण पाहतोय एकंदरीत 42 धावा आहेत 42 जबरदस्त कमालीची बॅटिंग करतायत 10 का दम या ठिकाणी दाखवलाय प्रशांत सूर्यरावने पहिल्याच बॉलवरती विकेट गेल्यानंतर असं वाटलं होतं की संघ थोडासा शांत होईल आणि इकडे त्याला थांबवलं जाईल परंतु मैदानाच्या आतमध्ये प्रशांत सूर्यराव नावाचं वादळ घोंगावत आहे ओबाची खेळा लिडिंग एज सेल या ठिकाणी आपण पाहतो खेळाचा प्रयत्न आहे यष्टी रक्षकाच्या वतीनं परंतु थोडेसे दूर राहिलेत संपर्क नाही आहे व्यवस्थित आणि चांगला या ठिकाणी अनुमान त्यांना लावता आला नाही आहे असं सपडावं लागेल थोडेसे दूर राहिलेत इकडे मिळाले एक सिंगल धाव आणि एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 43 धावा चौथ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे एवे वर्सेस कुळगाव हे मॅच तुम्ही पाहतायत मागचा सामना जय हनुमान जांभळे संघाने जिंकला यावेळेस ऑन ड्राईव्ह लॉंग ऑनच्या दिशेने व्ही शेप मध्ये फटका चालला एक सिंगल मिळेल लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला हनुमान जन्मोत्सव येतोय आणि नुकताच जय हनुमान क्रीडा मंडळ जांभळे संघाने देखील एक मोठा विजय प्रस्थापित केलेला प्रत्येक गावागावामध्ये मानाची पालखी आपल्याला पाहायला मिळेल फुल टॉस बॉल यावेळेस ऑन साइडला टर्न केलाय आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर यावेळेस काय दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय धुंद ऐकल्यानंतर असं वाटतं की पालखी अधिक जवळ येत चाललेली आहे आणि तोच उत्साह ती दहशत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे चला बॉल लगेच सुपूर्द करा अजून कबड्डीला विनंती राहील नो चॉईस बॉल मैदानाच्या आतमध्ये जाणारे लक्षात घ्या षटक क्रमांक या ठिकाणी चौथा प्रगती पथावरती आहे धावा मिळतील 6 फ्लायटेड षटकार आलेला आहे संघाची धावा संख्या 6 ने वृद्धिंगत होत असताना 50 धावा अर्धशतक कंप्लीट होतंय तेजस ठाकरे शून्यावरती बाद झाला होता असं वाटलं होतं की धावा बनतील की नाही परंतु काय जबरदस्त बॅटिंग केली आहे प्रशांत सूर्यराव सध्या आपण पाहतो वैयक्तिक प्रशांत सूर्यराव 13 बॉल 34 वरती नाबाद खेळतोय तर त्याला दुसऱ्या बाजूला 9 बॉल 11 वरती नाबाद खेळत असताना गीतेश ठाकरे यांची साथ मिळतीये बॉल चालला आणखीन एक बाउंड्री लाईनच्या पलीकडे टायमिंग प्रॉपर आणि चेंडूने केले हवाई सपाट कुळगावकरांचा उत्सव सध्या आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय दरवर्षीप्रमाणे सालाबाद प्रमाणे याही वर्षी आई गावदेवी उत्सव कुळगाव या नगरीमध्ये आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय बदलापुरातील सर्वात मोठा आई गावदेवी उत्सव जर कुठे साजरा होत असेल तर ते कुळगाव बदलापूरमध्ये साजरा होत असतो सध्या 1 ते 2 एप्रिल 1, 2, 3 जत्रा उत्सव या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल सध्या बॉडीगार्ड आमच्या समवेत आहेत आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती अब तक 56 धावा 56 शेवटचा षटक गोलंदाज जयेश संदेश भोईरवरती आक्रमण करण्यात आलं अगदी आपण पाहतोय संघाचा बॅकबॉन खेळाडू आहे संदेश फार मोठी जिम्मेदारी असते नेहमी 2 षटकांचा स्पेल त्याच्या खांद्यावरती असतो आणि या ठिकाणी या मॅच मध्ये जवळ 2 षटकांमध्ये एकंदरीत 35 धावा संदेश भोईरने खर्च केलेल्या आहेत स्क्वेअर कट
आणखीन एक बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने घरंगळत. डीप मध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक धावत पळत पोहोचले, परंतु त्याच्या आबाक्याच्या बाहेर बॉल चाललाय गवताच्या गालीच्याला आग लावत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बलतील धावा 4. तरी आपण पाहतो या शर्यतीमध्ये गणेश पाटील सशाच्या वेगाने चाललाय, तो म्हणजे राधे 11 राज क्रीडा मंडळ कुळगाव. जबरदस्त धावा पूर्वार्धामध्ये बनवण्याचा प्रयत्न होतोय. ओव्हर द विकेट. ऑल साइडला आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता मी तर म्हणेन क्रीडा नगरीच्या आतमध्ये चेंडूला बिलकुल थारा नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गोल. आणखीन एक धमाकेदार षटकार. थँक्यू. आपण पाहतोय बऱ्याच कालावधीनंतर राधे 11 कुळगाव संघ देखील एक वेगळ्याच फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक स्पर्धा गमावल्यानंतर आपण पाहतोय एक स्पर्धा ज्यांनी नुकताच जिंकली आहे. खरं तर आपण पाहतो ज्या स्पर्धेचं टायटल ज्यांनी जिंकलं पिंपलोली वाडीच्या मैदानावरती, तोच राधे 11 कुळगाव संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या ठिकाणी जबरदस्त खेळ करत असताना आणि कुळगाव संघासाठी एकच म्हणेन, जग जिंकण्याची हिंमत ठेवा. एकदा हारल्याने कोणी फकीर होत नाही आणि एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये तो दबदबा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न तर या मॅच मध्ये केला जातोय. ओ द विकेट. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सातत्याने डीके अंपायर्सला कवायत करावी लागते. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाकेदार यूज इट षटकार. पडचे 3 षटकार त्यांच्यासाठी तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि हो आता या ठिकाणी गीतेश ठाकरेच्या पाठमधून 3 षटकार देखील आलेले आहेत. अक्षरशः पिसं उपटण्याचं काम गोलंदाजाचं केलं जातंय. अंपायर सिग्नल वाईट बॉल आणि त्यावरती मिळते रनआउटची विकेट. एक धाव जरूर मिळेल. काही गरज होती का हा प्रश्न, परंतु सध्या स्ट्राईक हवी आहे प्रशांतला आणि ते फलंदाज होतो बाद. नाल भोईर सिद्धांत राऊत यांच्या चेहऱ्यावरती स्माइल सध्या पाहायला मिळते. 79 धावा सर्वाधिक धावत संख्या, सर्वोच्च धावत संख्या सध्या तरी पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. यजमान वर्सेस पाहुणे चालू असताना सामना ड्राईव्ह केलाय. अगदी आपण पाहतो स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील मिळालेले आहेत. सध्या आपण पाहतो या नरेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. धावा घेण्याचा प्रयत्न आपण पाहतो, कारण शेवटच्या मुवमेंटला काही चेंडूंचा खेळ शेष असताना अगदी आपण पाहतो जसा
टेस्ट क्रिकेटमध्ये नाईट वॉचमॅनची भूमिका असते एखाद्या खेळाडूची, तशी भूमिका आता घ्यावी लागणार आहे नरेशला. करणना शेवटचा बॉल आहे, धाबा इकडून किती येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. समोर या ठिकाणी आपण पाहतो व्ही शेप मध्ये बॉल चालला, पुन्हा एकदा लॉंग ऑनला संदेश भोईरथ, एक सिंगल झाली आहे कंप्लीट. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलं आणि आता 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो. आणि या 2 धावेच्या मदतीने या खेळाचं पूर्वार्ध या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि पूर्वार्धामध्ये धावा बनलेले आहेत. राधे 11 छत्रपती सीसी कुळगाव संघाची धावसंख्या 83 आणि 84 धावांचं एक मोठं टार्गेट सेट करण्यात आलंय श्री गणेश क्रिकेट संघ एवे संघासमोर. फ्लड लाईट्स या ओव्हर नंतर लाईट चालू करायच्यात. फटका इथे फसलाय, पॉइंट वरती फिल्डर तैनात, बरोबर सीमा रेषेवरती टिपला हा झेल प्रशांत सूर्यराव यांनी आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना झटका पहिला संदेशच्या रूपानं विकेट डाऊन. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींच्या नावानं स्पर्धा या ठिकाणी भरवली जाते. गेली कित्येक वर्ष आपण पाहत असाल संपूर्ण छत्रपती सीसी कुळगाव यांचं नेहमीच हे सदाबहार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आणि आज स्वतः यजमान संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. छत्रपती शिवरायांवरती प्रचंड श्रद्धा आणि निष्ठा असणारी ही सर्व मंडळी, त्यांच्याच माध्यमातून चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम मैदानावरती निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी राजे शिवछत्रपतींना मानाचा त्रिवार मुजरा करणारी स्पर्धा आणि देखना स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतोय. छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करणारा हा चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आल्या 13. रणजित भाऊ आपण कुठं असाल, लाईट ऑपरेटर, आपण त्वरित या ठिकाणी आपली फ्लड लाईटची लाईट ऑन करायची आहे. प्रज्वल खडकबान साहेब आपण कुठं असाल तर या ठिकाणी आपण आपले लाईट ऑपरेटर रणजित यांना सिग्नल द्या की आपण लाईट चालू करा. प्रज्वलजी खडकबान साहेब, आपले लाईट ऑपरेटर रणजित भाऊ यांना नक्कीच आपण लगेच या ठिकाणी यस उपस्थित होत आहेत. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. पहिल्या षटकात धावा बनल्या 13. मोठा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे, पोहोचायचे तब्बल 84 पर्यंत.
फुलटॉस आणि आता फुलटॉसचा फुलटोल वसूल केला, शफल झाला आणि हा सफल फटका केला. संजूच्या बॅटमधून पहिला क्रॅकिंग सिक्सर. ओहो, इथे टाकलेला बॉल चांगली डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पहिला बॉलवरती षटकार आला. त्यानंतर आता कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करत असताना गोलंदाज नरेशला आपण पाहताय. तिसरा बॉल शफल पुन्हा एकदा ऑन साइडला फेकून दिलाय. हा देखील फटका सुंदर आहे. एक टप्पा घेत बॉल थेट काऊ कॉर्नर सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. स्विच हिट करायचा प्रयत्न दुधारी आधी तलवार. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये चालवायची होती, नाही जमलं. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आला. डॉट बॉल. इथे देखील आईट फॅक्टर आता मॅटर करतोय का या बॉलवरती? अंपायर सिग्नल ICC नियम क्रमांक 21. यस, इट इज अ नो बॉल. समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. मिड ऑफला क्लिअर केलं, लॉंग ऑफ नाहीये. आणि आता रिकाम्या जागा भरत असताना चेंडू निघून चाललाय थेट लॉंग ऑफ सीमा पार. अजून एक नेत्रदीपक. समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा फटका देखील सुंदर आहे. मिड ऑन होता, त्याला क्लिअर केलं, लॉंग ऑन नाहीये. अजून एक डोळ्याची पारणं फेडणारा आणि पाहता क्षणी प्रेमात पडणारा सौंदर्यशाली चौका. इथे बत्तीस धावा. 32 स्कोरबोर्ड अपडेट होत आहे. 32 धावा धावफलकावरती आहेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती टोटल 32 धावा बनल्यात. 84 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. 84 टू विन. 84 धावा बनवत असताना नक्कीच इथे मेहनत कष्ट करावे लागतील. दोन षटकं पहिली संपन्न झाल्यात. दोन षटकांमध्ये 16.00 ची सरासरी अद्यापपर्यंत राखली आहे. टोटल जर आपण पाहिली तर धावफलकावरती जमल्यात
एकंदरीत 32 धावा. राधे 11 कुळगाव फाईट करत असताना श्री गणेश एवे या दोन संघांच्या दरम्यान कडा मुकाबला. 2 षटकांमध्ये धावा 32 आल्यात. उर्वरित 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 84 पर्यंत मजल मारायची आहे. इथून कष्ट करावे लागतील. ज्या पद्धतीचं टार्गेट सेट केलंय थांबून चालणार नाही. इथे थांबायला वेळ कोणाला. आक्रमक खाल्ला चढवत राहावं लागेल. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. फिरकीचा जादूगार तेजस ठाकरे गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं एक्स्ट्रा कव्हरला खेळतायत. सिंगल पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी आले आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी यशस्वीरित्या कंप्लीट केली. षटक क्रमांक 3 ची सुरुवात. पहिल्याच बॉलवरती आपण पाहताय 2 धावा येत आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती बॅट्समन बॅटिंग करत असताना दिनेश. चेंडू पाहिला जाईल ऑफस्टंपच्या जास्त बाहेर. व्हाईट बॉलचा कॉल येतोय. अवांतरची 1 धाव मिळेल. स्कोरबोर्ड पुढे सरकेल 1 धावेच्या मदतीनं. एका चेंडू नंतर धावफलकाला गती देण्याचं काम केलं जात आहे. यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळतायत. फिल्डर आहे सीमा रेषेवरती आणि यावेळेस मिळेल फक्त सिंगल. या 1 धावेच्या मदतीनं धावफलकाला गती देत आहेत. स्कोरबोर्ड वरती नजर मारली तर पाहायला मिळत आहेत एकंदरीत 36 धावा. 36 ऑन बोर्ड. 36 धावा इथे धावफलकावरती आहेत. तेजस ठाकरे फिरकीचा जादूगार. यावेळेस आपण पाहताय लेफ्ट करण्याचा प्रयत्न कदाचित यष्टांच्या वरनं निघून जातोय. चांगल्या पद्धतीचा टप्पा यावेळेस पाहायला मिळतोय. घरच्या स्पर्धेमध्ये खेळतायत. कॉन्फिडन्स हाय लेवल. बॅटिंग करत असताना तब्बल 83 धावांचा डोंगर उभा केलाय. 84 धावा सेफ करण्यासाठी इथे खेळतायत. यावेळेस शफल अक्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न फसलाय. उंच गेलेला चेंडू फिल्डर पर्यंत पोहोचला नाही आणि दरम्यान आपण पाहताय तर 2 धावा कंप्लीट केल्या. प्रत्येक वेळेला चेंडू फिल्डर पर्यंत पोहोचेल असं नसतं. फिल्डरला सुद्धा इथे मेहनत करावी लागते. चेंडू पर्यंत आपण सुद्धा पोहोचणं गरजेचं असतं. या अनुषंगाने आपण पाहिलं तर कॉम्बिनेशन चुकलं. 2 फिल्डर मध्ये कॉलिंग नव्हतं आणि चेंडू नो मॅच लँड मध्ये. यावेळेस आडव्या बॅटचा कडवा तिखट प्रहार. मिड विकेट बाउंड्रीवरती फिल्डर तैनात होता. हवे झेपावत असताना झेल टिपण्याचा प्रयत्न मात्र हातामधनं ड्रॉप. झेल ड्रॉप. पाहायला मिळेल धावफलक जाऊन पोहोचलं ते एकंदरीत 39 वरती. 39. स्विच अटेम्प्ट सक्सेसफुल केलाय. हवेच्या दिशेनं चेंडूला भिरकावून दिलं उलट्या हातानं. सीमा रेषेच्या पलीकडे एवे गावचा ब्रँड आलाय. 6 धावांसाठी सिक्सर. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती टोटल बनल्यात 45 धावा. आता उर्वरित 12 बॉल आणि 12 चेंडूंवरती 39 धावांची गरज आहे. 19.5 ची सरासरी राखावी लागेल. क्रिकेटच्या मैदानावरती कुठलीही धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नसते. मात्र शेवटची 1 धाव जरी राहिली तरी ती तुम्हाला पूर्ण करणं गरजेचं असतं. या अनुषंगाने इथे तुम्हाला मेहनत करावी लागेल. बिग फाईट मुकाबला पाहायला मिळेल. विजयासाठी दोन्ही संघांच्या माध्यमातून इथे कष्ट केले जात आहेत. जिद्द चिकाटी मेहनत दाखवली जाते. चला थोडीशी घाई करा. बरोबर 3 षटकांसाठी आपण 15 मिनिटं खर्च केलेले आहेत. पुढील 1 षटक तुम्हाला 5 मिनिटांमध्ये टाकावं लागेल. वेळेच्या बाबतीत आपण सर्वजण सहकार्य करा. राधे 11 कुळगाव घरच्या स्पर्धेमध्ये खेळत असताना यजमान संघ आहे आणि त्यांना फाईट करत असताना टीम श्री गणेश एवे
या दोन संघांच्या दरम्यान कडा मुकाबला. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. अष्टपैलू खेळाडू प्रशांत सूर्यराव गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. 44 धावांची तुफानी इनिंग पूर्वार्धात साकारली आणि यावेळेस आपण पाहताय तर गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये लिजेंडरी प्लेयर, भरपूर वर्ष क्रिकेट खेळतायत, मैदानं गाजवण्याचा अनुभव, आज सुद्धा आपल्या नावाची छाप सोडली. त्यांचा साथीदार अगदी लवकर आपण पाहिलं तर तेजस ठाकरे शून्यावरती बाद झाला. त्यानंतर संघाला गरज असताना 44 धावांची एक इनिंग दिली. इथे पाहायला मिळतोय फटका सुंदर खेळलाय, फिल्डर दूरवरनं येतोय, अडवून फेक करेल तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होतील. नेक्स्ट मॅच विजयी संघ विरुद्ध विजयी संघ असेल. दोन्ही संघांनी तयार राहायचे आणि त्यानंतर रेग्युलर पोलमध्ये खेळणाऱ्या 8ही टीमनं आपण सर्वांनी सज्ज राहा, तयार राहा. आपण इथं आला असाल तर रिपोर्टिंग करून जा. हा 4 षटकांचा असेल सेकंड राऊंडची मॅच. आज सुरुवातीला आपण पाहिलं तर दोनही संघ उशिरानं उपस्थित झाले. या अनुषंगानं त्यांचा सामना आपण 4 षटकांचा खेळवला. आयोजन समितीच्या वतीनं दोन्ही संघाला 1-1 षटकाची पॅनल्टी दिली. जांभळे आणि वराडे संघाला 1-1 षटकाची पॅनल्टी या ठिकाणी बसली होती. त्यामुळे आपण सर्वांनी जितकं लवकर वेळेत येता येईल त्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध असा सहकार्य करा. वेळ आपल्याला पाळणं फार गरजेचं आहे. आयुष्यात मित्रांनो जगत असताना गेलेला पैसा तुम्ही दिवस रात्र कष्ट करून कमावू शकाल, मात्र गेलेला एक क्षण तुम्ही कोट्यावधी रुपये देऊन सुद्धा कमावू शकणार नाहीत. इथे फटका सुंदर आहे आणि मॅचला जिवंत ठेवणारा दे धडक षटकार. दर्जेदार क्रिकेट मैदानाच्या आत पेश करत असताना क्वालिटी क्रिकेट या षटकाराच्या मदतीनं 53 वरती धावफलक जाऊन पोहोचले. उर्वरित 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 31 धावांची गरज. प्रशांत सूर्यराव राईट आर्म मीडियम फास्ट. यावेळेस बॅटची कडा उंच गेलाय. स्वतः गोलंदाज प्रशांत जातोय, लाल्याला टिपलाय झेल आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना होईल फेल. विकेट डाऊन. संघ अडचणीत सापडलाय. श्री गणेश एवे. त्रेपन्न धावा, अजूनही 31 धावांची गरज. 8 चेंडू 31 धावा. विजयासाठी समीकरण तुम्ही पाहताय. या 2 बॉलवरती नक्कीच चित्र समजून जाईल. प्रशांत यावेळेस सुद्धा चेंडू चांगला टाकलाय. कुठल्याही प्रकारे बॅट्समनला संधी दिली नाही आणि आलेला हा डॉट. बॅटिंग करण्यासाठी बॅट्समन भावेश आलाय. भावेशला मात्र इथून थांबून चालणार नाही. थांबलात तर संपलात. प्रत्येक बॉलवरती आक्रमक हल्ला करावा लागेल. चौकार षटकारांची गरज आहे. प्रशांत सूर्यराव चांगला चेंडू लेग कट करत असताना दुरून फिरवलाय. विकेट किपरच्या स्वाधीन जातोय. ऑप्शनच्या जास्त बाहेरून वाईट बॉलचा इशारा. लेट बट थेट हा निर्णय आपल्यापर्यंत. प्रशांत सूर्यराव स्वतः एक चांगले अंपायर आहेत. चेंडू टाकल्या त्यांना माहिती होतं की हा चेंडू कदाचित वाईट असावा आणि नक्कीच पंचांच्या निर्णयाचा या ठिकाणी स्वीकार करत असताना वाईट बॉल. अवांतरची धाव मिळेल. स्कोअर कार्ड 1 धावेच्या मदतीनं पुढे हल्लय. 54 धावा. अजूनही 30 धावांचं लक्ष्य पार करायचंय. चेंडू शिल्लक आहे 7. हा चेंडू चांगला टाकला. अगदी आपण पाहताय तर लेग कट करत असताना टप्पा पडला. हातभर वळण घेत बाहेर निघाला. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही आणि आलाय हा डॉट. बॅटची कडा कदाचित होती, मात्र निश्चितच इथे आपण पाहताय फलंदाजाला जीवनदान मिळालं. षटक संपलंय 4 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती टोटल जमल्यात त्या 54 धावा. 6 चेंडू आणि 30 धावांचं लक्ष्य.
शेवटचे 6 बॉल बनवाव्या लागतील 30 धावा. आखरी 6 गेंदे बनाने पडेंगे 30 रन. आणि 6 बॉलवरती बनवाव्या लागतील टोटल या ठिकाणी 10 धावा विजयासाठी. श्री गणेश एवे संघासाठी हा संघर्ष फार मोठा असेल. या संपूर्ण षटकावरती प्रत्येक बॉलवरती कडक हल्ला करावा लागेल. जबरदस्त बॅटिंग इथे पेश करत असताना पाहायला मिळतील. चांगली बॅटिंग केली आहे त्यांनी सुद्धा, धावा चांगल्या बनवल्या. मात्र ज्या पद्धतीचं टार्गेट सेट झालंय त्याला चेस करत असताना इथून कशा प्रमाणे मोमेंटम पाहायला मिळेल. लास्ट ओव्हर पहिलाच बॉल, उंची आणि लांबी सोबतच गाठत असताना व्हॉट शॉट दॅट इज. मनाचं निश्चितच ठाव घेताना हृदयाला जिंकतोय. जबरदस्त फटका, उंची लांबी, उत्तुंग प्रहार, षटकार. सो मच मुकाबला चाललाय. दिनेश मैदानात बॅटिंग करत असताना त्याने ठोकलेला हा षटकार, ज्या पद्धतीनं चेंडू दूरवर जाऊन पडलाय, निश्चितच यजमानांना घाम फोडतोय. पहिल्याच बॉलवरती ठोकलेला सिक्सर. 5 बॉल आणि आता 24 धावांची आवश्यकता. शेवटचे 5 बॉल 24 धावा. 5 चेंडूंमध्ये 4 षटकार ठोकायचे आहेत. दिनेश क्षमता ठेवतोय. ज्या पद्धतीने हवेचा वापर करत असताना बॅटिंग करतोय. मॅच जिवंत ठेवण्याची भूमिका त्यानं पार पाडली आहे. पुलचा देखना स्ट्रोक जसा बॅट वरती लागला, निश्चित स्वतःला कॉन्फिडंट होता. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकून दिला. 6 धावांसाठी सिक्सर. राव साहेबांच्या वतीने जर दिनेशनं हा सामना जिंकून दिला तर तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. पहा मंच आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जे मान्यवर आहेत सर्वांना विनंती आहे पण थोडंसं बाजूला व्हा. स्कोरर आणि कॉमेंट्री बॉक्स यांच्या समोर जी मंडळी आहे सर्वांना विनंती आहे थोडंसं बाजूला व्हा. बसलेले आहेत ते चालतील, फक्त उभे असणारी मंडळी. सलगच्या 2 बॉलवरती 2 षटकार आले आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा जान ठोकण्याचं काम दिनेशनं केलंय. 6 चेंडू आणि 30 धावांचं लक्ष असताना सलगच्या 2 बॉलवरती 2 सिक्सर आले. मनामध्ये निश्चितच आम्हाला जिंकायचंय ठाणलेलं आहे. सामना सोडायचा नाही हे निश्चितच दाखवत असताना येलो जर्सीमध्ये आम्ही उतरलोय. ऑस्ट्रेलियन कलरची जर्सी आणि मैदानावरती ऑस्ट्रेलियन स्टाईलमध्ये मॅच खेळायची आहे. शेवटचे 4 बॉल आणि आता 18 धावांची आवश्यकता. 4 बॉल 18, 6 चेंडू 30 ची गरज होती. सलगच्या 2 बॉलवरती 2 सिक्सर ठोकलेत आणि गोलंदाजांना विचार करण्यास भाग पाडले. नीतू 4 बॉल 18 धावा डिपेंड करायच्यात. इन्फॉर्म बॅटर दिनेश स्ट्राइक वरती. सलगच्या 2 ठोकलेत. या बॉलवरती सुद्धा पुलचा कडक हिट. एक टप्पा खात चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4 4 4. चौकार. म्हणजे क्रिकेट खेळायची ही खासियत राहिली आहे. 3 बॉलवरती इथे वसूल केला तब्बल 16.
आणि आत्ता उर्वरित 3 चेंडूंवरती बनवाव्या लागतील त्या 14 धाबा. मॅच टर्न केली, मॅच ऑन केली, मॅच जिवंत केली. अगदी आपण पाहताय तर कमी चेंडू आणि भरपूर धाबांची गरज असताना इथे आपण पाहताय बाहुबली आक्रमण झालंय. 2 षटकार आणि 1 चौकार आलाय दिनेशच्या बॅटमधून आणि या मॅच मध्ये जिवंतपणा ज्वलंतपणा जाहीर केलाय. 3 बॉल 14. चांगला चेंडू. या चेंडूवरती मात्र आपण पाहताय चांगलं नियंत्रण गोलंदाजाचं राहिलं. पायावरती आदळलाय, डॉट आला. आता 2 बॉल आणि 14 धाबांचं लक्ष. इकॉनॉमिकली आपण पाहिलं तर शक्य नाहीये, जर टेक्निकली आपण गेलो तर शक्य नाहीये. मात्र अवैध प्रकारचा एखादा चेंडू आला, चमत्कार जर घडला तर इथे काहीही घडू शकतं. क्रिकेटचा खेळ आहे. एका चेंडूवरती 9 धावांची गरज असताना सुद्धा सामना जिंकलेला आम्ही पाहिलेला आहे. शेवटच्या 2 बॉलवरती 14ची गरज आणि हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. दे धमाका, घुमवलाय, षटकार. सहा चेंडू 30ची गरज असताना इथे आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगला खेळ मैदानावरती दाखवला एवे संघानं. खऱ्या अर्थानं ऑस्ट्रेलियन कलरची जर्सीच नाहीये, मात्र शेवटच्या मोमेंट पर्यंत आमची खेळण्याची ताकद तयारी आहे हे सांगितलं एवे टीमनं. सामना जरूर जिंकला यजमान राधे 11 कुळगावनं, मात्र इथे मन जिंकली ती एवे टीमनं. दोन्ही संघांचं मनापासून कौतुक या ठिकाणी आपण करूयात. वेल डन. आणि हा सामना या ठिकाणी जिंकलेला आहे छत्रपती सीसी राधे 11 कुळगाव या टीमनं. आणि या सामन्याचा सामनावीर नो डाऊट अबाउट इट. बॅटिंग करत असताना 44 धाबांची तुफानी इनिंग साकारली आणि गोलंदाजी करत असताना सुद्धा आपल्या संघासाठी एक उपयुक्त षटक हाताळलं. प्रशांत सूर्यराव द लाल्या भाई ठरला या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.